नेक्स्ट बॉल फरदीनसाठी हा बॉल ऑफर कट बॉल हवेमध्ये आहे, बट फिल्डरसाठी आता देखील संधी नसणार आहे. पाठलाग जरूर करतात बट प्रॉपर कनेक्शन होतं, क्लिअर केलंय बॅकवर्ड पॉइंटला. पकला मोठा फटका या सेकंड इनिंग मधला. षटकार. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळला, वेग होता, बाउन्स होता आणि अप्पर कट. ज्या वेळेला स्ट्रोक खेळलाय दोन्ही पाय हवेत आहेत त्यांचे आणि ज्या पद्धतीने एक उसळी करेल. आता राऊंड द विकेट. साईड चेंज केली आहे, साईड चेंज केली आहे बट रिझल्ट चेंज होणार नाहीये. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला क्लिअर केलं. आणखीन एक तडाखा. षटकार. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पहिल्या वेळेला. मागील बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे होता, त्याला थर्ड मॅनच्या दिशेने केवळ दिशा दिली आणि खूप चांगला मात्र उसळी घेऊन केलेला स्ट्रोक होता. यावेळेला राऊंड द विकेट आले आणि लेनच्या थोडासा आसपास असणारा बॉल समोरच्या दिशेने खूप चांगलं टायमिंग करताना पाहायला मिळाले. सरळ बॅटने फरदीन समोर खेळतात यावेळेला. रिझल्ट तोच 6 वाला षटकार. युट्यूब चॅनलवरती आहेत. यावेळेस शफल होऊन इम्प्रोव्हायझेशन, जबरदस्त फटका. आउटफील्ड त्या क्षेत्रामध्ये थोडी धीमी आहे, त्याचा ॲडव्हान्टेज फिल्डर्सला नक्कीच मिळेल. दुसऱ्या धाव्यासाठी परतला फरदीन. हीच तर खास बात आहे फरदीन काझीची, गतीचा वापरांवरती नॉट आउट खेळतो. नेक्स्ट बॉल आणि त्याच्यामध्ये काही आणखीन रन्स ॲट होतील. बॅकफुटला जाऊन पंच, जबरदस्त फटका. क्लिअर केलाय बाउंड्री लाईनला. आणखीन एक तडाखा. फरदीन काझी थांबत नाहीये. षटकार. फरदीन काझी. पहिल्याच षटकात फरदीन काझी या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. मुंबईचा वंडर बॉय, शिवडी मुंबईचा खेळाडू. काय जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला करतोय. विश्वजीत सारख्या कसलेल्या गोलंदाजाविरुद्ध हे हल्ले आहेत आणि इकडे जर प्रेशर विश्वजीत वरती आहे आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका आणि रिझल्ट देखील तोच. आणखीन एक षटकार. यावेळेला जर पाहिलं तर पॉइंटची बारी होती. पॉइंटच्या दिशेने मात्र पुन्हा एकदा बॉलला उसळी. फरदीनने तेच केलं, बॉलची वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा दोन्ही पाय हवेत आणि बॉल जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने त्या सीमारेषच्या पलीकडे जे झाड आहे त्या झाडावर जाऊन आदळते.